संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये स्वामी कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा श्रावण मास प्रवचनमालेमध्ये मनपूर्वक स्वागत। आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। काल सुद्धा आपण भगवद्गीतेवरतीच चर्चा केली होती। आपल्या सर्वांना नक्कीच स्मरणात असलेलाच अध्याय 2 आणि 23वा श्लोक तिथे आपण थांबलो। कालच्या वर्गामध्ये आपण पुनर्जन्म, जीवाचा पुनर्जन्म कसा होत असतो, म्हणजे वासना, त्याच्यानंतर कर्माचे संस्कार, हे कसे जीवाला या संसारामध्ये सारखं पडत असतात हे आपण बघितलं। आणि आता त्याच्यानंतर आपण बघितलं 23वा श्लोक। या 23व्या श्लोकामध्ये आपण जे बघितलं की आत्मतत्वाचं स्वरूप सांगितलं गेलेलं आहे भगवानाने। आत्मतत्वाचं स्वरूप म्हणजे काय? स्वरूप आणि विशेषण, लक्षण या गोष्टी वेगळ्या असतात। विशेषण लक्षण हे कदाचित बदलू शकतात, भौतिक गोष्टींचे असतात, लौकिक गोष्टींचे असतात, पण स्वरूप असं असतं की हे जर स्वरूप हरवलं तर ती वस्तूचं अस्तित्व नष्ट होतं। जर भौतिक उदाहरण जर घ्यायचं तर साखरेचा गोडपणा, जर तो म्हणजे गोडपणाच साखरेमध्ये नाही तर ती साखर नाही। साखरेचा पांढरेपणा हा आपण म्हणूया की त्याचं विशेषण आहे, कारण की साखर ब्राऊन रंगाची सुद्धा असू शकते किंवा इतर रंगाची सुद्धा असू शकते। असो, तर आपण ज्या श्लोकावरती होतो, म्हणजेच हा जो श्लोक आहे, स्वरूप हा शब्द का उच्चारला की आत्मतत्वामध्ये पुढचे जे 3 श्लोक आहेत, म्हणजेच 23, 24 आणि 25 याच्यामध्ये आत्मतत्वाचं स्वरूप हे सांगितलं गेलेलं आहे। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। असं की हे आत्मतत्व कसं आहे, तर नैनम छिंदन्ति शस्त्राणि म्हणजेच काय की या आत्मतत्वाला कोणतेही अस्त्र शस्त्र याला कापू शकत नाही, याला छेद करू शकत नाही। आणि का करू शकत नाही, आपण काल जे बघितलं की हे जे आत्मतत्व आहे किंवा शस्त्र हे कशाला कापू शकतात, ज्या भौतिक गोष्टी असतात। आत्मतत्व इतकं सूक्ष्म आहे आणि सर्व व्यापक असल्याने त्याला कापणं कोणत्याही शस्त्राद्वारे शक्य नसतं। आणि अजून एक जी गोष्ट बघितली होती की आपण म्हणतो की आत्मतत्व हे सर्व व्यापक आहे। सर्व व्यापक आहे याचा अर्थ काय की जगातल्या सर्व वस्तू ज्या आहेत त्यातून ते ओतप्रोत आहे, अनुस्यूत आहे, इन अँड थ्रू असा शब्द वापरतात। म्हणजे ज्या शस्त्राने आपण त्याला कापणार आहोत त्या शस्त्रामध्ये सुद्धा ते आत्मतत्व अनुस्यूत असल्याने हे कापणं शक्य नाही। आपण बघितलं अग्नीचं उदाहरण की नैनम दहति पावकः, अग्नी त्याचं दाह त्याला जाळू शकत नाही। का नाही करू शकत, कारण की पुन्हा तीच गोष्ट, तोच सिद्धांत, तेच नियम की हे जे अग्नी असतं हे लौकिक गोष्टींना त्यांनाच फक्त त्याचा दाह करू शकतं। पण आत्मतत्व कसं आहे की हे अत्यंत सूक्ष्म असून आणि हे अग्नीमध्ये सुद्धा का, कारण ते सर्वव्यापक आहे। आपल्या मनाला प्रश्न येईल की पहा, आता समोर अग्नी नाहीये, पण आता आपण इथे एक समय पेटवली, आधी तर नव्हती ती ज्योत, आता आली
म्हणजेच काय की त्याच्या तिथे ते आत्मतत्व आलंच, त्या ज्योतीमधून सुद्धा ते आत्मतत्व हे अनुस्यूत असतं. तर जेव्हा ज्योतीमधून हे आत्मतत्व अनुस्यूत असतं याचाच अर्थ काय की आत्मतत्व हे याचं धाम होऊ शकत नाही. प्रश्न पुन्हा हा पडत, गावानल असेल ज्याला किंवा आपण वणवा म्हणतो किंवा फार मोठे मोठे ऍक्सिडेंट होतात, होऊ द्या ना, पण आता आपण गृहीत धरलं तर त्याची सर्व व्यापकता त्याला म्हणू शकणार नाही आपण. आणि म्हणूनच हे आत्मतत्व कसं आहे की याला अग्नी सुद्धा याचा दाह करू शकत नाही. आपण याची काल चर्चा केली होती. आता पुढे जाऊया. न चैनम क्लेद्ययन्त्यापो. या जगामध्ये जे पाणी असतं ते सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो गोष्टीला ओलं करत असतं. पाऊस पडतोय सध्या बाहेर, झाड झुडपं, बिल्डिंग, ब्रिज, मोटार, एरोप्लेन, जे काही दिसतंय सगळ्यांना हे पाणी भिजवत असतं. मग आत्मतत्व तर सगळ्यातून अनुस्यूत आहे. आत्ता ते भिजतंय का? नव्हे. आत्मतत्वामध्ये एक ती शक्ती आहे, किंवा आपण असं म्हणूया, असं म्हणणं जास्त योग्य होईल की पाण्यामध्ये ती योग्यताच नाही की आत्मतत्वाला भिजवू शकेल. का भिजवू शकणार नाही? पुन्हा तेच कारण की ते भौतिक गोष्ट आहे. ते म्हणजे पाणी जी आहे हे भौतिक गोष्टींनाच ओलं करू शकते, आणि म्हणून आत्मतत्व भौतिक गोष्ट नाहीये, म्हणून त्याला ते ओलं करू शकणार नाही. आणि पाण्यामध्ये सुद्धा ते अनुस्यूत आहे. आपण इथे ग्लासभर पाणी ठेवलं तर त्या ग्लासभर पाण्यामध्ये सुद्धा ते आत्मतत्व अनुस्यूत आहे, पेरलेलं आहे, इन अँड थ्रू आहे. अहो ते आपलं खडकवासला डॅम भरू द्या, पूर्ण कितीही भरू द्या, ओव्हरफ्लो होऊ द्या, त्याच्यामध्ये सुद्धा ते अनुस्यूत आहे. अहो गंगा नदी, अहो तुम्ही कोणती पण नदी घ्या, कोणता पण तलाव घ्या, कोणतेही धबधबे घ्या, सगळं काही जिथे जिथे हे आत्मतत्व सगळ्यातून पसरलेलं आहे. आणि त्या पाण्यामध्ये ती योग्यता नाही की त्या आत्मतत्वाला ते भिजवेल, कारण हे आत्मतत्व अनुस्यूत आहे. पाण्याबरोबर खेळतच येते, पण त्याला ते अनुस्यूत म्हणजे हे करू शकत नाही, ज्याला म्हणूया की आपण ओलं करू शकत नाही. आणि सगळ्यात शोषयती मारुतः, हवा या आत्मतत्वाला वाळवू शकत नाही. आपलं ही जी हवा असते ही कशाला वाळवते? तर हवा ही वाळवते तर ज्या गोष्टी भौतिक असतात, आपण बघतो की आपण कपडे धुतो आणि वाळवतो, ते का वाळतात? सूर्याच्या तापामुळे किंवा जेव्हा हवा वाहत असते तेव्हा. पण हे जे आत्मतत्व असतं याला वाळवू शकत नाही. का? कारण की ते वायू बरोबर, वायूमध्ये सुद्धा अनुस्यूत आहे. वायूमध्ये सुद्धा, आता पहा वायू किती सूक्ष्म गोष्ट आहे, पण तरी सुद्धा त्या वायूमध्ये हे आत्मस्यूत असल्याने हे आत्मतत्व त्याला वाळवू शकत नाही. हे सगळ्या गोष्टी पहा इथे ज्या चारी दिलेल्या आहेत की शस्त्र त्याला कापू शकत नाही, आणि अग्नी त्याला त्याचा दाह करू शकत नाही, त्याच्यानंतर पाणी त्याला ओलं करू शकत नाही किंवा भिजवू शकत नाही, आणि न शोषयती मारुतः, हे जे हवा आहे त्याला वाळवू शकत नाही. जगातल्या सर्व गोष्टींवरती ह्या चार गोष्टी लागू पडतात. फक्त एकच गोष्ट अशी आहे की याच्यावरती ह्या गोष्टी लागू पडत नाही, आणि ते म्हणजे आत्मतत्व. आता याच्यानंतर आपण हे श्लोक इथे पूर्ण होत आहे, आणि आपण आता 24व्या श्लोक या, त्याच्यामध्ये याची पुनरावृत्ती आहे, पण त्याच्याबरोबर ते पुनरावृत्ती का आहे त्याचं सुद्धा अध्ययन करूया. आणि फार त्यात एक ज्याला म्हणतो की एक वेगळाच सिद्धांत भगवान तिथे मांडत आहे, आणि काय ते बघूया आपण. आधी श्लोक वाचूया. अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एवच नित्यः सर्वगतस्थाणुः अचलोयम सनातनः. अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्यः सर्वगतस्थाणुः अचलोयम सनातनः.
काय याचा अर्थ पहा, अच्छेद्योयम. आणि आपण याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय बघितलं होतं, नैनम छंदन छिंदंती शस्त्राणी, म्हणजे शस्त्र याला कापू शकत नाही. आता असं म्हटल्यानंतर पुन्हा इथे भगवान काय म्हणत आहे, अच्छेद्योयम, याला आपण छेद करू शकत नाही. 1 मिनिट आधी असं म्हटलं भगवानांनी, मग पुन्हा असं म्हणण्याची काय आवश्यकता आहे? आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता काय आहे हे समजण्याकरता बंधू भगिनींनो, मला एक थोडीशी भूमिका तयार करावी लागेल आणि आपण ते 2 ते 4 मिनिटात ती भूमिका तयार करू. आणि त्यानंतर याची पुनरावृत्ती का झालेली आहे, त्याचा मागचा निहित किंवा गूढार्थ काय आहे हे समजण्याकरता आपण थोडीशी त्याची भूमिका किंवा त्याचं जे एक बॅकग्राऊंड तयार करूया, एक संदर्भ तयार करूया. या जगाची उत्पत्ती कशी झाली आपल्याला वेदांत सांगतं, ब्रह्मतत्वातून किंवा आत्मतत्वातून. म्हणजे काय, सगळं पूर्ण जग का हो, अगदी बरोबर. मनुष्य, प्राणी, डोंगर, दरी, वृक्ष, लता, ही सगळी जमीन, जे काही आपण जगात बघतो आहे ते सगळं कुठून उत्पन्न झालेलं आहे, हे आत्मतत्वातून किंवा ब्रह्मतत्वातून. म्हणजे काय, असं असं जन्माला आलं का? नव्हे. त्याचा एक क्रम आहे. तो क्रम काय आहे, तर त्याचा संदर्भ आपल्याला मिळतो तैत्तिरीय उपनिषदमध्ये. तो मंत्र मी थोडक्यात वाचतो. पहा, आपण भूमिका मी मांडत आहे बरं, ते विसरू नका. आणि बिलकुल थोडक्यात, त्याला म्हणतो की ठळक ठळक मांडीन, फार जास्त म्हणजे आपल्याला ताण पडणार नाही. ते मंत्र काय आहे, तस्माद्वा एतस्मात् आत्मन आकाशः संभूतः, आकाशात् वायुः, वायोरग्निः, अग्नेरापः, अद्य पृथ्वी. म्हणजेच काय झालं की हे आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व हे आधीपासूनच उपलब्ध होतं. केव्हा आणि कसं हे म्हणजे त्याला जन्म तर नाहीच आहे, पण केव्हा आलं, कसं आलं, याच्या संदर्भात हे आपल्याला वेदांत सांगतं. काही सांगता येत नाही. वेदांताकडे 2 उत्तर नाही बंधू भगिनींनो. माया केव्हा सुरू झाली याचं उत्तर नाहीये, आणि आत्मतत्व हे केव्हापासून हे अस्तित्वात आहे याला सुद्धा उत्तर नाही. हे 2 प्रश्न अनुत्तरित आहे. आणि ते का आहे त्याचं कारण सुद्धा सांगतात. ते आपण कधी प्रसंग आला त्याची चर्चा करूया. आता आपण चर्चा करत आहोत की हे जग कसं उद्भवलं, तर ब्रह्मतत्वातून. आणि त्याचा जो क्रम काय आहे, तस्माद्वा एतस्मात् आत्मन आकाशः संभूतः. म्हणजे आत्मतत्वातून एकदम काही मनुष्य, प्राणी, जीव, जनावर, दरी, डोंगर निघाले असं नव्हे. सगळ्यात आधी काय निघालं, तर सगळ्यात सूक्ष्म तत्व म्हणजे आकाश, ते निघालं. आता आपल्याला पुढे जाऊया. सर्वात आधी आकाश संभूतः, आकाशाची उत्पत्ती झाली. मग आकाशातून काय झालं, आकाशात वायू, आकाशातून वायूचं निर्माण झालं. मग वायोर अग्निः, वायूतून अग्नीचं निर्माण झालं. अग्निर आपः, आपः म्हणजे पाणी, आणि या अग्नीतून पाणी म्हणजे जल, त्याचा निर्माण झाला. आणि अद्भ्य पृथ्वी म्हणजे पाणीतून ही पृथ्वी तयार झाली. पहा हा क्रम कसा आहे, आत्मतत्वातून आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाणीतून पृथ्वी, हे असं पूर्ण हा क्रम आहे. त्या कॉस्मॉलॉजीमध्ये, वेदांतामध्ये असं म्हणतात की या जगामध्ये आपण जे काही बघत आहोत, हत्ती, घोडे, उंट, मनुष्य, प्राणी, आजी, आजोबा, म्हातारे, युवा, सगळे बिल्डिंग्स, हवाई जहाज, जे जे काही बघत आहोत ते सगळं काय कशलेलं आहे, तर हे जे पंचतत्व आता सांगितले, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, या 5 तत्वांनी हे संपूर्ण जग बनलेलं आहे. तुम्ही विचाराल प्लेन, हो. जहाज त्यानेच, ते आमचं काय म्हणतात त्यानेच, रोड हा माईक त्यानेच, हा रेझर त्यानेच, हा मोबाईल त्यानेच, कम्प्युटर त्यानेच, जे काही कोरोना व्हायरस त्यानेच,
सगळं काही या जगामध्ये चर अचर आपण बघत आहोत बंधू भगिनींनो, हे 5 तत्वाचं मिश्रण आहे. कुठे पृथ्वी जास्त आहे तर कुठे पाणी कमी आहे, कुठे पाणी जास्त आहे तर अग्नी कमी आहे, अग्नितत्व कमी आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे 5 तत्व खेळून जगातल्या सर्व गोष्टी या 5 तत्वांनी त्यांच्या विभिन्न कॉम्बिनेशन, परम्युटेशन कॉम्बिनेशननी बनलेल्या आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळे तत्व आत्मतत्वातून उपजले आहेत. आता आपण जाऊया श्लोकाकडे. पहिला शब्द अच्छेद्योयम, की या आत्मतत्वाला याचं छेदन करू शकत नाही कोणताही अस्त्र किंवा शस्त्र. तर एक प्रश्न येतो की ठीक आहे, पूर्णपणे त्या आत्मतत्वाला आपण ठार करू शकतो, पण थोडं नुकसान तर करू शकतो. जसं एखादा गुंड काहीतरी चाकू खुपसतो एखाद्या सज्जन माणसाला आणि त्याला इजा होते, पोटात भोग पडतं किंवा काहीतरी अवयव बाहेर पडतं, असं सुद्धा होत नाही का? तर तसं सुद्धा होत नाही. हे सांगण्याकरता म्हणजेच काय की थोडं सुद्धा त्याच्यामध्ये आत्मतत्वाला थोडी सुद्धा इजा होत नाही. मग जर कोणी प्रश्न विचारला की का हो, जसं वैदिक काळामध्ये काही मंत्र सांगून एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याला म्हणजे त्याचं मुंडकं छाटू शकत होता, तसं उदाहरण आहे वल्क आणि शाकल्य मुनी यांचा जेव्हा संवाद सुरू होता आणि ते अटच तशी होती की जर एकमेकांना ते प्रश्न विचारत होते आणि प्रश्न विचारल्यानंतर जो उत्तर देऊ शकणार नाही त्याचं मुंडकं आपोआप धडापासून वेगळं होऊन जाईल. तर यांना प्रश्न टाकला, शाकल्य मुनी उत्तर देऊ शकले नाही आणि त्यांच्या त्या शक्तीने शाकल्य मुनीचं जी मान ती धडापासून वेगळी झाली. तर शरीरातून ते म्हणजे त्याची मान ती वेगळी झाली, पण आत्मतत्वाला फरक पडला नाही. म्हणजे या सगळे जे शक्यता आहे त्याला नकारण्याकरता इथे म्हणतात अच्छेद्योयम. आणि एवढंच नाही तर या आत्मतत्वाला हे जे शस्त्र अस्त्र काही करू शकत नाही, हे म्हणण्याचं मागचा हे जे निहित जे गुणार्थ ज्याच्याकरता मी तुम्हाला ते मंत्र सांगितलं त्याचं कारण काय की अस्त्र शस्त्र कशाने बनले असतात हो? लोखंडाने किंवा कोणत्याही प्रकारच्या धातूंनी बनलेले असतात. ही धातू कुठून येते? पृथ्वीतून. म्हणजे जर मी असं म्हटलं की अस्त्र शस्त्र हे पृथ्वी तत्वातून बनलेले असतात असं म्हटलं तर चालेल, योग्यच आहे ते. तर इथे जे दुसऱ्यांदा या श्लोकाची पुनरावृत्ती केल्या गेलेली आहे, पुनरुक्ती केल्या गेलेली आहे अच्छेद्योयम, याचा अर्थ असा की आत्मतत्वावर पृथ्वी तत्वाचा प्रभाव काहीही पडत नाही, असा त्याचा तो गूढ अर्थ आहे. आपल्या मनामध्ये प्रश्न असा होता की आत्ताच सांगितलं नैनम छिंदन्ते शस्त्राणी, मग पुन्हा अच्छेद्योयम असं का म्हटलं? तर त्याचे 2 कारण आहेत. एक तर त्याच्यावरती थोडाही प्रभाव पडत नाही, नंबर 1. नंबर 2, कोणत्याही मंत्राने आपण एखाद्याचं मुंडकं छाटू शकतो पण आत्मतत्वाला काही फरक पडत नाही त्याने, नंबर 2. आणि नंबर 3 म्हणजे की शस्त्र बनलेले असतात पृथ्वी तत्वांच्या माध्यमातून आणि त्या पृथ्वी तत्वाचं आत्मतत्वावरती काहीही प्रभाव पडत नाही. म्हणजे शस्त्राचा प्रभाव पडत नाही म्हणजेच काय की पृथ्वी तत्वाचा प्रभाव पडत नाही, हे इथे भगवानांना सांगायचंय. म्हणून त्यांनी त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. हा त्याचा गूढार्थ आहे. अजून पुढे जाऊया. पुन्हा बाकीच्या 4 गोष्टी तशाच आलेल्या. काय आहे? अच्छेद्योयम, अधाह्योयम. याचं दाह होऊ शकत नाही. इथेच म्हटलं होतं 23व्या श्लोकामध्ये नैनम दहती पावक, पुन्हा म्हणतात अधाह्योयम. असं पुन्हा का म्हटलं? तर त्याचं म्हणण्याचा मागे उद्दिष्ट असाच की पुन्हा आपण तेच तत्व घेऊया की यांनी काय होत असतं. अधाह्योयम म्हणजे की पुराणामध्ये गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये दमयंतींच्या शापाने व्याध एक होता, तो अग्नी वाचून मेला. म्हणजे शरीराचा नाश झाला पण आत्मतत्वाला अग्नी जाळू शकलं नाही. म्हणजे
मंत्राच्या माध्यमातून आपण शरीर जाळू शकतो, पण आत्मतत्व नाही. एक झालं. दुसरं आणि जे महत्वाचं की अग्नितत्व हे शरीराला जाळू शकतं. म्हणजे पहा, आपण जी आत्ता एक एक जे हे घेतलं होतं, एक शृंखला घेतली होती की आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पृथ्वी, सॉरी अग्नीतून जल आणि जलतून पृथ्वी असं तयार झालेलं आहे. तर म्हणजे अच्छेद्य म्हटल्यानंतर पृथ्वी तत्व या आत्मतत्वाला काहीही त्याच्यामध्ये विकार उत्पन्न करू शकत नाही. आपण आधी बघितलं अच्छेद्योयम मध्ये. आता म्हणतात ते अदाह्योयम, म्हणजेच हे जे अग्नितत्व आहे, हे अग्नितत्व सुद्धा त्या आत्मतत्वाचं काहीही बिघाडू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये विकार उत्पन्न करू शकत नाही. हे एकदम सुस्पष्ट आहे. एक थोडासा अजून दुसरा वेगळा लॉजिक लावला, त्यातून आपल्याला लक्षात येतं बंधू भगिनींनो की पहा, आत्मतत्व हे कसं आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि हे जे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी हे कसे, हे स्थूल आहेत. तर स्थूल तत्वामध्ये तितकी ताकदच नाहीये की ते आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकतील. शक्यच नाहीये. हे सगळे जे स्थूल तत्व ज्याने हे सगळं पूर्ण प्रकृती बनलेली आहे, त्यातून एवढी ताकदच नाहीये की ते आत्मतत्वापर्यंत पोहोचून त्याच्यावरती काही विकार उत्पन्न करतील. पोहोचूच शकत नाही. पृथ्वी तत्व पोहोचू शकत नाही, शस्त्र अस्त्र अग्नी सुद्धा पोहोचू शकत नाही. हे इथे भगवानांना सांगायचं आहे. म्हणजेच म्हणून त्यांनी शब्द वापरला अदाह्योयम. अजून पुढे जाऊया, अक्लेद्यो. अक्लेद्य म्हणजेच की याला पाणी भिजवू शकत नाही. आधी सांगितलेलं आहे न चैनम क्लेद्ययं त्यापो, पण पुन्हा सांगतात आहे. पुराणामध्ये कहाणी आहे एका ऋषींची की त्यांनी एका ऋषींची नाही, असं म्हणतात की आपल्या भारतीय संगीतामध्ये असे काही खूप सुंदर राग आहेत की ते राग गायल्याने पाऊस पडतो, मेघमल्हार, किंवा असे म्हणतात की दगडाला पाझर फुटतं, पाणी फुटतं. तर हे त्या दगड म्हणजे काय, भौतिक गोष्ट आहे, ते तिथे शक्य आहे. पण आत्मतत्वाला ओलं करणं एखाद्या रागाच्या माध्यमातून ते शक्य नाही. आणि पुन्हा तेच की हे जे जलतत्व आहे हे आत्मतत्वाचं काहीही करू शकत नाही किंवा त्याला भिजवू शकत नाही. का? कारण की ते अत्यंत, म्हणजे जलतत्व जे आहे ते फार स्थूल आहे आणि आत्मतत्व हे अत्यंत. आता पहा, आपण कशावरती चर्चा करत आहोत, हे तत्वावर चर्चा करत आहोत की पहा, आत्मतत्वातून या सगळ्या गोष्टी जन्माला आलेल्या आहेत. स्थूल 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 होता होता, तर त्या सूक्ष्मतर गोष्टीला किंवा सूक्ष्मतम आत्मतत्वाला त्याला ते भिजवू शकत नाही. हे इथे भगवानांना सांगायचं आहे. अक्लेद्यो अशोष्य एवच, म्हणजे वायू. आता पहा, आत्मतत्वातून आधी आकाश जन्माला आलं, आकाशातून वायू, म्हणजे वायू हे आत्मतत्वाच्या थोड्या जवळच आहे आणि सूक्ष्म सुद्धा आहे. पण हे सुद्धा आत्मतत्वाला वाळू शकत नाही. म्हणजे तत्वरूपाने जरी घेतलं आपण, या सगळ्या गोष्टी तत्वरूपानेच आपण घेतलेल्या आहे, पण ते सुद्धा त्या आत्मतत्वाला वाळू शकत नाही. त्याचं काही विकार त्याच्यामध्ये उत्पन्न करू शकत नाही. हे इथे भगवानांना सांगायचं आहे. आणि पुराणाची एक गोष्ट अजून घेऊया आपण की एक ऋषी होते, त्यांनी आपल्या मंत्राच्या माध्यमातून काय केलेलं, अगस्त्य मुनी, त्यांनी काय केलं होतं, तर संपूर्ण समुद्र त्यांनी ते प्यायले होते आणि कोरडं केलं होतं समुद्र, अशी ती आख्यायिका आहे. तर ह्या प्रकारे म्हणजे वाळवणं त्या पाण्याला शक्य आहे भौतिक जगतामध्ये, पण आत्मतत्वाला वाळवणं हे शक्य नाहीये. त्या वायूचं आत्मतत्वावरती कोणताही प्रभाव पडत नाही. आणि याच्याकरता भगवानांनी हे गोष्टीला पुन्हा इथे रिपीट केलेलं आहे. म्हणजे फक्त शस्त्रांनी मारू शकत नाही हे भौतिक अर्थाने सांगितलं नाही भगवानांनी. हे सगळे जे शस्त्र अस्त्र म्हणजे पृथ्वी तत्व, त्याच्यानंतर अग्नी तत्व, त्याच्यानंतर जल तत्व
आणि त्याच्यानंतर वायू तत्व, हे तात्विक रूपाने सुद्धा त्या आत्मतत्वाचं काही करू शकत नाही. हे आपल्याला बिलकुल ठामपणे सांगण्याकरता आचार्यांनी त्याची भगवानाने त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. आता इथे चर्चा करत असताना एक प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच तो उद्भवला पाहिजे आणि तुमच्यापैकी अनेकाला तो उद्भवला असेलच. मी आत्ता तो आपल्यापुढे जे एक तैत्तिरीय उपनिषदचं मंत्र म्हटलं, तस्माद्वा एतस्मात् आत्मन आकाशः संभूतः, आकाशात वायू, वायोरग्नी, अग्निरापः, अद्य पृथ्वी. पहा, 5 तत्व त्या आत्मतत्वातून जन्माला येतात आणि त्याच्या कॉम्बिनेशननी ही सगळी प्रकृती निर्माण झालेली आहे. आणि इथे आपण जेव्हा चर्चा करतो 23वा श्लोक आणि 24वा श्लोक, त्याच्यामध्ये काय म्हणतो, अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच. 4च तत्वाची चर्चा करतोय आपण. म्हणजे कोणतं? अच्छेद्योयम पृथ्वी तत्व, अधाह्योयम अग्नितत्व, अक्लेद्यो म्हणजे जलतत्व आणि शोष्य म्हणजे वायू तत्व. आकाश तत्वाची चर्चा केलीच नाहीये भगवानांनी. आणि 23व्या श्लोकामध्ये सुद्धा काय म्हणतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. 4 तत्वाची चर्चा केलेली आहे, पण आकाश तत्व दोन्ही श्लोकमध्ये भगवानांनी चक्क गाळले आहेत. म्हणजे काय, आकाश तत्वाचा काही प्रभाव पडतो का? नव्हे. आकाश तत्व इथे त्याचं म्हणजे उल्लेख भगवानांनी का नाही केलाय की आकाश तत्व हे संपूर्णपणे निष्क्रिय असतं, अक्रिय असतं. त्याच्यामध्ये कुठेही विकृती घडवण्याची शक्तीच मुळात नसते आणि ते अत्यंत सूक्ष्म असतं. जर आपण असं म्हटलं की आत्मतत्वाच्या सगळ्यात जवळचा तत्व कोणता, तर ते आकाश तत्व. आणि पहा, आता आपण जर आपण भौतिक स्तरावरती बघितलं बंधू भगिनींनो, तर काय होत असतं की आपल्याला वायू ही सर्वात दूर पसरलेली आहे. हे आपल्याला विज्ञान सांगतं आणि ते पटतं सुद्धा, आपल्याला अनुभव सुद्धा येतो. पण आकाश तत्व हे वायू तत्वापेक्षा अजून सूक्ष्म आहे आणि अजून जर सूक्ष्म आहे तर याचा अर्थ काय, ते अजून जास्त पसरलेलं आहे. आणि त्या आकाश तत्वापेक्षा अनेक पटीने ते आत्मतत्व सूक्ष्म आहे. म्हणून ते सुद्धा आत्मतत्व हे वायू आणि आकाशपेक्षा सुद्धा जास्त पसरलेलं आहे. पसरलेलं म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत, तर अग्नीमध्ये सुद्धा आरामात ते आहे, पेरलेलं आहे, अनुस्यूत आहे. पाण्यामध्ये सुद्धा आहे. एखादा ग्रेनाइट स्टोन घेतला, किती आपण बघतो ग्रेनाइट स्टोन आपल्याला, किंवा एखादा डायमंड जो आपण म्हणतो हार्डेस्ट मटेरियल इन द वर्ल्ड, त्याच्यामध्ये सुद्धा ते आत्मतत्व आरामात पसरलेलं आहे, अनुस्यूत आहे. जसं स्पंजमध्ये पाणी कसं असतं, अनुस्यूत, बिलकुल चारी बाजूला. आपण उदाहरण घेतलं होतं की एखाद्या बादलीमध्ये स्पंजचा तुकडा टाकला तर काय होतं, त्याच्या चारी बाजूला पाणी, खालती वरती, या बाजू त्या बाजूला, या बाजूला त्या बाजूला, आतमध्ये बाहेर, वरती खालती, पाणीच पाणी. जल त्या स्पंजमध्ये अनुस्यूत असतं. तसंच या जगाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते कितीही टणक हार्ड कानं असो, कितीही सॉफ्ट कानं असो, अग्नी कानं असो, विष कानं असो, जल कानं असो, आणि कितीही मोठी त्याचं म्हणजे ज्याला म्हणतो की क्वांटिटी असो, प्रत्येक ठिकाणी ते आत्मतत्व बिलकुल पसरलेलं आहे. तर इथे आपली जो प्रश्न आपण मांडला होता की आकाशचा उल्लेख भगवानांनी का नाही केला, कारण की आकाश हे आत्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारचं त्याची म्हणजे विकार उत्पन्न करण्याची शक्तीच त्याच्यामध्ये मुळात नाही. तो एकदम आत्मतत्वासारखा निष्क्रिय आहे, पण तो आत्मतत्व आपल्या अवतीभोवती पसरलेला आहे. पण एका वस्तूनी आपण त्या आत्मतत्वाचं उपस्थिती आपल्याला जाणवते, आणि ती म्हणजे की पहा, आत्मतत्वाला म्हणजे आपण जे शब्द बोलतो ना, मी बोलत आहे, आपण ऐकत आहात, तर तुमच्या आणि माझ्यामध्ये जर हे आकाशतत्व नसेल तर आपण एकमेकांना ऐकू नाही शकत. हे एक लौकिक अर्थाने असं पण म्हणू शकतो. हवा नक्कीच आहे, पण म्हणजे वायूच्या बरोबर आकाश तत्व सुद्धा असलं पाहिजे. त्याला इथर असं म्हणतात. पण विज्ञान याच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा देऊ शकत नाही.
तर विज्ञान म्हणतं की हे तुमच्या माझ्यामध्ये वायू असल्याने वायूच्या माध्यमातूनच हे जे साऊंड हे ट्रॅव्हल करत असतं, इट्स ओके. पण वेदांत सांगतं की वायूपेक्षाही सूक्ष्म हे आकाश तत्व पसरलेलं आहे आणि आकाश तत्वापेक्षा अनेक 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 पटीने सूक्ष्म हे जे आत्मतत्व आहे आणि ते चारी बाजूला पसरलेलं आहे. तर आकाश तत्व आत्मतत्वावरती कोणताही प्रभाव टाकू शकत नाही. एक अजून थोडासा लॉजिक घेऊया की आता बघा की पृथ्वी हे किती स्थूल आहे, जल हे किती स्थूल आहे, अग्नी अजून म्हणजे आता सूक्ष्म सूक्ष्म होत चाललंय, अजून थोडं सूक्ष्म आहे, वायू अजून सूक्ष्म आहे. आता आकाश तत्व जे सगळ्यात सूक्ष्म असून मी जे तर्क म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या. आकाश सगळ्यात सूक्ष्म आणि पृथ्वी सगळ्यात स्थूल. आता आकाश तत्व जर आत्मतत्वावरती काही प्रभाव टाकू शकत नाही जवळचा असून सुद्धा, तर अग्नी, जल, पृथ्वी, वायू हे कुठे आहे, हे टाकू शकतच नाही. यांचा प्रभाव टाकणं हे एकदम अशक्य आहे. तर ह्या 2 श्लोकांच्या माध्यमातून बंधू भगिनींनो आपण हे समजण्याचा प्रयत्न केला. हे जे आत्मतत्वाचं फार मोठं एक ज्याला म्हणूया की एक स्वरूप, त्याचे परिभाषा देणार की आत्मतत्वाला कापू शकत नाही कोणताही शस्त्र, आत्मतत्वाला अग्नी जाळू शकत नाही, आत्मतत्वाला पाणी भिजवू शकत नाही आणि आत्मतत्वाला वायू वाळू शकत नाही आणि उडवून कुठे घेऊन जाऊ शकत. आत्मतत्वाचं ज्याला म्हणतो की कागद कसे उडवून नेत असते वायू, तर तसं कोणतीही गोष्ट याच्यामध्ये कधीही घडत नसते. तर 24वा श्लोक त्याची पहिली ओळ आपण इथे कंप्लीट केली. आता दुसरी ओळ जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आधीच्या श्लोकांची थोडी पुनरावृत्ती आहे, पण आपण ते बघूया, त्याच्यावरती चर्चा करून मग पुढे जाऊया. 24वा श्लोक काय होता? अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्यः सर्वगतः स्थाणु अचलोयम सनातनः. आता पहा शब्द, पहा जे जे रिपीट होतात आहेत. नित्यः, सर्वगतः, स्थाणुः, अचलोयम, सनातनः. याच्यामध्ये फक्त जर बघितलं तर स्थाणु हा शब्द आपण फक्त पहिल्यांदा ऐकतो. बाकी सर्व शब्द मागे कोणत्या ना कोणत्या रूपाने आलेले आहेत. कोणत्या ना कोणत्या रूपाने, कदाचित थोडेसे काही दुसरा शब्द वापरला गेलेला असेल, पण या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. त्याच्या आधी पहिल्या ओळीमध्ये एवच हा शब्द पहा आचार्याने वापरला आहे. अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच. हा आत्मतत्व असा आहे. असा आहे ही फ्रेज किंवा हे शब्द आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपण कोणाचं तरी कौतुक करतो. हो, तो असा आहे बरं, तो मुलगा ना, हा तो असा आहे, तो फार सज्जन आहे, तो कधी रागवत नाही, हा तो असा आहे. किंवा जेव्हा आपण कोणाच्या बाबतीत जरा थोडासा कटू शब्द बोलतो, विशेषकर आई आपल्या मुलाच्या बद्दल विचारते, तो असाच आहे, जाऊ दे तू. म्हणजे दोन्ही अर्थाने वापरतात, तो असाच आहे. पण चांगल्या अर्थाने सुद्धा वापरला जातो, तो असा आहे बरं. तर आपण इथे चांगल्या अर्थाने वापरूया, तो असा आहे. म्हणजे हे आत्मतत्व जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, काय म्हणतात ते की तो अच्छेद्योयम अधाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच एवच, तो असा आहे. अर्जुना, तो आत्मतत्व कसा आहे की त्या आत्मतत्वावरती पृथ्वी तत्वाचा, जलतत्वाचा, अग्नितत्वाचा आणि वायू तत्वाचा मुळीच प्रभाव पडत नाही. तो असा आहे, असं भगवान सांगत आहे. तो असा आहे या अर्थाने एवच असं हे आपण तिथे गृहीत धरूया, किंवा त्याचा अर्थ तसाच आहे, गृहीत धरूया नाही, तसाच त्याचा अर्थ आहे. आणि पुढे नित्यः सर्वगतः स्थाणु अचलोयम सनातनः. आता याची पुनरावृत्ती होतीये, पण आपण थोडंसं आता भगवानाने सांगितलंय तर आपण त्याला पुन्हा थोडेसे त्याचं डिस्क्रिप्शन करूया आणि मग पुढे जाऊया.
बंधू भगिनींनो, आपण पहा 11वा श्लोक, द्वितीय अध्याय. अशोच्यानन्वशोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासूंच नानुशोचन्ति पंडितः. तिथून आपण सुरुवात केलेली आहे भगवानाने आत्मतत्वाची. तिथून आपण प्रवास करत करत पोहोचलो आहोत 24व्या श्लोकापर्यंत. आणि आत्मतत्वाचे हे सर्व स्वरूप लक्षण असं म्हणूया, लक्षण म्हटलं तर ते भौतिक लक्षण होतील. हे स्वरूप लक्षण आज आपल्याला भगवान निरनिराळ्या पद्धतीने सांगत आहेत आणि त्याचं आपण अध्ययन करत आहोत. बरीचशी पुनरावृत्ती होत असल्याने आपल्याला थोडंसं अरे अजून किती आहे, अजून किती आहे, असं एक मनामध्ये कदाचित कोणाच्या प्रश्न निर्माण होत असेल. तर जस्ट फक्त सांगतो की 30 श्लोकापर्यंत या गोष्टी अजून निरनिराळ्या पद्धतीने हेच तत्व आचार्य आपल्याला सांगणार आहे, भगवान आपल्याला सांगणार आहे. पुन्हा तेच का? कारण की हे सगळे आत्मतत्वाचे स्वरूप लक्षण हे आपल्या मनावरती बिंबले पाहिजे. आपल्या भौतिक म्हणजे आपल्या बुद्धीवरती त्याचे संस्कार, आपल्या चित्तावरती त्याचे संस्कार झाले पाहिजे. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो तर किती तयारी करतो आहोत. की कल्पना करा की आपण दिल्लीला जाणार आहोत, तर आपण कोणाला विचारतो की का हो दिल्लीला काय बघण्यासारखं आहे, तिथे राहायची सोय काय आहे, काय काय बघण्यासारखं आहे, मग कुतुब मिनार जवळ अजून काय आहे, तिकडे रामकृष्ण मिशनचं सेंटर आहे का, मग तिथे मोठे महाराज कोण आहेत, मग तिथे आम्ही हॉटेल कुठे राहू शकतो, चांगलं हॉटेल कोणतं आहे, व्यवस्थित कोणतं आहे, तिथे लोकल फिरायला टॅक्सी करायची की काय, म्हणजे जे काही गोष्टी असतात ते किती माहिती घेतो आपण. तर हे आपण जेव्हा साधक आहोत आणि आपल्याला आत्मतत्व अनुभवास आणायचं आहे तर त्याच्याकरता ही सगळी तयारी सुरू आहे. गोष्टीची पुनरावृत्ती होती, थोडासा कंटाळा कदाचित येत असेल, पण तो मला असं वाटतं तो योग्य नाही आहे. आणि काहीतरी विचार करूनच भगवान आपल्याला हे सगळं सांगत आहे. पहा, आत्मतत्व बंधू भगिनींनो आपल्याला अनुभवायचं आहे, म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अनुभव त्याचा घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग आपण आत्ता जे करत आहोत ते काय करत आहोत, हे त्याचं बौद्धिक कसरत करत आहोत. जसं आपण प्रवासाला जातो किंवा एखाद्या शहर बघायला जातो तर त्याची कशी तयारी करतो आपण, ही बिलकुल तशी त्याची तयारी करतो. आणि ही प्राथमिक तयारी तितकीच गरजेची आहे. आता समजा एखाद्याने म्हटलं की अहो मला ते तुम्ही काय सगळं ते किचकट बोलता, मला काहीच कळत नाही, मी साधना करायला मला आवडते. हरकत नाही, म्हणजे एखाद्याला हे सगळं म्हणजे गोष्टी कदाचित थोडेसे जड वाटत असतील तर त्याचं काही ब्रह्मज्ञान होणार नाही असं मुळीच नाही आहे. आपण जे काही करत आहोत तर ते काय की ठीक आहे, म्हणजे समजा एखादी व्यक्ती अचानकच दिल्लीला गेली तर तिथे घेऊन त्याला माहिती सगळी मिळू शकते असं काही नाही. साधना करून सुद्धा ते आत्मतत्व तितकी जर आपल्या मध्ये तळमळ असेल तर ईश्वर स्वतः सगळी व्यवस्था करणारच. भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात की स्वतःचं मनच गुरु होऊन जातं, पण तशी तेवढी पात्रता पाहिजे, हे तेवढंच खरं. असो, पण म्हणण्याचा अर्थ काय की आपण हे जे काय करत आहोत, हे जे सध्या करत आहोत हे आपण बौद्धिक कसरत करत आहोत, आपली ही प्राथमिक तयारी करत आहोत की जेणेकरून जेव्हा आध्यात्मिक मार्गावरती आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ तर तसं तसं जेव्हा कधी आपल्याला अनुभव येतील तर आपल्या या बौद्धिक ज्ञानाशी टॅली करायला की अरे हो खरंच त्यांनी आपल्याला म्हटलं होतं महाराजांनी की दिल्लीमध्ये हाऊस आपल्या काय म्हणतात त्याला पहाडगंजमध्ये आपलं सेंटर आहे, बरोबर पहाडगंजमध्ये सेंटर आहे रामकृष्ण मिशनचं. म्हणण्याचा अर्थ काय की एक थोडी बौद्धिक कसरत असलेली आपल्याला ती हेल्पफुल होऊ शकते. मी हे जे शक्यता वापरतोय ही एक गोष्ट जरुरीच आहे असं मुळीच म्हणणार नाही. का? कारण की उदाहरण आपल्या पुढे आहे, किती संतांनी फक्त ईश्वरात प्राप्तीचे व्याकुळतेनेच ईश्वर प्राप्त केलेला आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपले ठाकूरांनी तरी वेदांताचं अध्ययन केला होता. जेव्हा आपल्या कामापूरला आपल्या ग्रामीण होते तर अनेक साधू तिथे त्या रस्त्यावरती, तिथून पुरीचा रस्ता जायचा, तर पुरीच्या रस्त्यावरती जात असताना तिथे लहाबाबूंनी एक धर्मशाळा तयार केली होती की जे प्रवासी येतात, जे साधू येतात त्यांच्या राहण्याकरता. तर जेव्हा ते साधू तिथे 2-4 दिवस राहत असत
तर ठाकूरांनी त्या साधूंकडनं अनेक वेदांत ऐकलेले आहे. असो, हे मी त्या फॅक्च्युअलमध्ये सध्या जात नाही. म्हणण्याचा अर्थ काय की ही ज्या गोष्टी रिपीट थोड्या होतात आहे त्यातून आपल्याला आपलं त्यात फायदाच आहे असं मला वाटतं. नित्य सर्वगतः स्थाणु अचलोयम सनातनः. पुन्हा नित्य हा शब्द आला. नित्य हा शब्दाचा अर्थ काय की एखाद्या काळी हे आत्मतत्व नव्हतं किंवा भविष्यात हे नाही राहणार असं नसतं. एखाद्या काळी नव्हतं आधी कधीतरी आणि किंवा भविष्यात अरे जसं म्हणतो ना आपण की अरे ते आता उपलब्ध आहे 2 दिवस, मग 2 दिवसात तर मिळणार नाहीये, बघ तुला पाहिजे तर घेऊन घे वगैरे असं काही नसतं. हे अनादी काळापासून आहे, अनादी काळापर्यंत राहणार. सर्व काळी नित्य निरंतर, सर्व काळी सकाळी दुपारी संध्याकाळी सगळ्या स्थानी एक सारखं, किंचित त्यात परिवर्तन नाही, जसंच्या तसं एक रस. एखाद्या ठिकाणी गडद आहे, एखाद्या ठिकाणी फिक्कट आहे असले काही प्रकार नाही. पुण्याला जास्त, मुंबईला अजून जास्त, साताऱ्याला थोडं कमी नव्हे. सगळ्यात दूर दरीमध्ये ती खोल आहे म्हणून कमी, पहाडावर जास्त त्याला आवडतं म्हणून तिथे जास्त नव्हे. सगळ्यात दूर एक सारखं एक रस, नित्य सर्व काळी सर्वांकरता नेहमी उपलब्ध असणारं हे आत्मतत्व म्हणून त्याला म्हणतात नित्य. सर्वगतः, सगळ्या गोष्टींमधून अनुस्यूत आहे. सर्व काळात सर्व ठिकाणी एक सारखा, एक रूपाने. आता आपण चर्चा केली एक रूपाने म्हणजे कुठे गडद आहे कुठे फिक्का असं नाही, एक सारखा. ही जी प्रकृती आपल्याला दिसते ना बंधू भगिनींनो, ही जे सगळं झाडे झुडपे डोंगर नदी हे सगळे ज्या सगळ्या जगाचा संघर्ष, प्रत्येक त्या संघर्षामध्ये जर ते चैतन्य जर कोणाचं दिसत असेल तर ते आत्मतत्वाचं. पहा सर्वगताचा अजून हा एक अर्थ आहे आचार्य भाषेमध्ये दिलेला आहे, शंकराचार्य भाषेमध्ये. सर्वगताचा एक अर्थ काय असतं की या जगामध्ये आपण जे बघतोय, मी बोलत आहे आपण सगळे ऐकत आहात, समोर माझ्या झाड हलत आहे झुळझुळ वाऱ्याने, तिथे काहीतरी गाडी चाललेली आहे, तिकडे काहीतरी प्लेन उडत चाललेला आहे, मुंबईच्या पोर्टवरून एक जहाज इंग्लंडकडे निघालेला आहे. प्रत्येक जिथे जिथे चैतन्य दिसतंय ते चैतन्य कोणाचं आहे तर लक्षात ठेवा ते प्रत्येक चैतन्य त्या आत्मतत्वाचं आहे. का? कारण की या आत्मतत्वाचं वैशिष्ट्य आहे की या प्रकृतीशी तो एक झालेला आहे, ओतप्रोत, वेगळं नाही येतो. त्या प्रकृतीशी ते ब्रह्मतत्व ते आत्मतत्व एक झालेलं आहे. तो स्वतः निष्क्रिय आहे पण प्रकृतीमध्ये होणारी हालचाल तो स्वतःवर आरोपित करत असतो. पुन्हा फिरून फिरून मला ते स्फटिकाचंच उदाहरण लक्षात येतं. स्फटिकच्या जवळ जसंच लाल रंग ठेवला की त्याचं ते वैशिष्ट्य असतं की त्याला माहिती आहे की मी शुद्ध आहे, मी पारदर्शी आहे, पण जवळपासच्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती आरोपित करण्याचे त्याचं वैशिष्ट्य आहे. तसंच या संपूर्ण प्रकृतीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत ते त्याचंच मॅनिफेस्टेशन आहे. का आहे? कारण की ते प्रकृती आणि हे जे आत्मतत्व आहे इतकं एक बिलकुल मिश्रण झालेलं आहे आणि प्रकृतीमध्ये होणारी हालचाल ही ब्रह्मतत्व निष्क्रिय असून सुद्धा शुद्ध असून सुद्धा स्वतःवर आरोपित करतो आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये चैतन्य जे दिसतं ते ब्रह्मतत्वाचं आहे. त्याला म्हणतात सर्वगत. पुढे जाऊया. अचल म्हणजे ज्याची प्रकृती स्थिर आहे, जिथे येण्या जाण्या अशी काही क्रिया नाहीये. आता पुन्हा पहा मजा तीच झाली. आता आपण म्हटलं की ब्रह्मतत्वामध्ये कोणतीही क्रिया नाही आणि प्रकृतीमध्ये ते इतक्या क्रिया घडून राहिल्या आहेत, तर त्या क्रिया ते आत्मतत्व स्वतःवरती आरोपित करून घेतोय. तर काय करणार? त्याचा स्वभावच तसा आहे. क्रिया घडत आहे पृथ्वीमध्ये प्रकृतीमध्ये,
पण तो स्वतःवर आरोपित करून घेत आहे. त्याला माहिती आहे की तो बिलकुल निष्पाप पारदर्शी आहे, पण तो लाल रंग ओढून घेतोय, त्याचा स्वभावच येतो. आपण अजून एक उदाहरण घेतलं होतं बंधू भगिनींनो, परातीमध्ये पाणी भरून ठेवलं आपण एकदम दुपारी 12 वाजता एखाद्या मोठ्या पटांगणामध्ये. त्याच्यावरती काय होईल, सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार. आता आपण त्या परातीला हलवलं तर काय होत असतं, पाणी हलतं आणि पाणी हलल्यामुळे प्रतिबिंब हलतं. मुळात प्रतिबिंब हलत नसतो, पण प्रतिबिंब हलताना दिसतो. पहा काय सुंदर उदाहरण दिलं आचार्यांनी. वास्तविक जी काही हालचाल आहे ती पाण्यामध्ये आहे, तसंच वास्तविक हालचाल ती प्रकृतीमध्ये आहे, पण ती हालचाल आपल्याला दिसत आहे कशामध्ये, त्या प्रतिबिंबामध्ये, त्या चैतन्यामध्ये. म्हणजे आपल्याला वाटतं की हे आत्मतत्वच हलतंय का, आत्मतत्व हलत नसतं, हे लक्षात ठेवा. हे थोडं म्हणजे समजणं कदाचित मला माहित नाही, मी तुम्हाला बघू शकत नाही, मी मला जे कन्वे करायचंय मी ते कन्वे करू शकत आहे की नाही मला ते कळत नाहीये. पण लक्षात घ्या की या परातीचं हे प्रतिबिंबाचं उदाहरण लक्षात ठेवा आणि स्फटिकचं उदाहरण लक्षात ठेवा. ते प्रतिबिंब जे आहे त्याला ती सवय आहे की पाण्यामध्ये हालचाल झाली ती आपल्यावरती ओढून घ्या, म्हणून पाणी नसतं ते प्रतिबिंब नसतं. त्या पाण्यामध्ये लाल रंग टाका तर प्रतिबिंब लाल रंगाचा होऊन जातो. का, पाण्यामध्ये झालेले बदल आपल्यावरती ओढून घ्यायचे, त्या प्रतिबिंबाची सवयच आहे, त्या आत्मतत्वाची सवयच आहे, त्या स्फटिकाची सवयच आहे. म्हणजे प्रकृतीमध्ये घडणारी घटना हे स्वतःवरती आरोपित करून घेणं हे ब्रह्मतत्वाचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय वाटत असतं की आत्मतत्वामध्ये हालचाल आहे का, आत्मतत्वामध्ये हालचाल नाहीये, हालचाल पाण्यामध्ये आहे. हालचाल जे जवळ आपण ते लाल रंगाचं कापड ठेवलंय, फूल ठेवलंय त्याच्यामध्ये आहे, किंवा प्रकृतीमध्ये आहे. आणि ती रिफ्लेक्ट होते कशामध्ये, स्फटिकामध्ये, प्रतिबिंबामध्ये, किंवा जीव चैतन्यावरती होत असते. म्हणून आपल्याला वाटतं की ते चैतन्यामध्ये हालचाल आहे का, तिथे ती हालचाल नसते. त्याला म्हणतात, म्हणून आत्मतत्वाला म्हणतात अचल. त्याच्यामध्ये कोणतीही म्हणजे क्रिया ही कधीही घडत नसते. मग एक प्रश्न निर्माण होतो की जर तो जर अचल आहे आत्मतत्व, किंवा एक उदाहरण घेऊया, एक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो की का हो, हे समोरचं मोठं झाड आहे, आपल्या समोर एखादं मोठं झाड आहे, कडुलिंबाचं कल्पना करा, आणि ते कसं अचल आहे, त्याचं स्थान तर कधी बदलत नसतो. त्याच्यासारखं आहे का आत्मतत्व, नव्हे. का नाही, कारण की त्या लिंबाच्या डहाळ्या, पानं हे सारखे हलत असतात. आत्मतत्वामध्ये ती पण ज्याला म्हणतो की हालचाल नाहीये, आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, स्थाणू. पहा केवढं एकदम स्पष्ट सुस्पष्ट सगळ्या गोष्टी सांगतात आचार्य आपल्याला, भगवान आपल्याला. अचल आहे आणि स्थाणू सुद्धा आहे. अचल कसल्यासारखं आहे, तर म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नाही. आणि जर तुम्ही जर विचारलं की वृक्षासारखं ते अचल आहे का, तर वृक्षासारखं सुद्धा नाही. का, कारण की वृक्षाच्या डहाळ्या ज्या असतात, पानं जे असतात, फांद्या ज्या असतात, त्याच्यामध्ये हालचाल असते वाऱ्यामुळे, पण ती हालचाल सुद्धा आत्मतत्वामध्ये नाही. म्हणून त्याला म्हणतात स्थाणू. अचल झालं आपलं, नित्य झालं, सर्वगत झालं. स्थाणू म्हणजे ज्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नाही. अचल म्हणजे तो स्थान बदलत नाही, हे पण झालं सनातन. सनातन म्हणजे काय, पुन्हा तेच अनादि, ज्याचा जन्म नाही, ज्याचा जन्म नाही त्याची मृत्यू सुद्धा नाही. आपण या लौकिक जगामध्ये बघतो किती जे गोष्टी किंवा किती जीव प्राणी जन्माला येतात आणि मृत्युमुखी पडतात, किती गोष्टी उद्भवतात आणि किती गोष्टी नष्ट होत असतात. जे उद्भवलंय ते नष्ट होणार, जे उगवलंय ते नष्ट होणार, जे जन्माला आलंय ते नष्ट होणार. पण आत्मतत्व जर जन्मालाच आलेलं नाही तर मृत्यू कुठे, अजन्म या अर्थाने सुद्धा सनातन वापरतात. आणि सनातन म्हणजे इटर्नल, अनादि काळापासून आलेला आहे आणि अनंत काळापर्यंत चालणार आहे. केव्हा सुरू होणार, केव्हा संपणार
काहीही सांगता येत नाही. पहा बंधू भगिनींनो, हे जे 5 जे वैशिष्ट्य सांगितले, नित्य, सर्वगत, स्थाणु, अचलोयम, सनातन, हे सगळे आत्मतत्वाचे, हे सगळे ज्याला म्हणूया आपण की आत्मतत्वाचे वैशिष्ट्य सांगितले किंवा स्वरूप सांगितलं. आणि हे आत्मतत्व कसं आहे, हे प्रकृतीशी पूर्णपणे बिलकुल ज्याला म्हणतो की दूध पाण्यासारखं मिसळलेलं आहे. आणि दूध पाण्यासारखं मिसळलं असून सुद्धा हे आत्मतत्व स्वतःच वेगळेपणा, शुद्धत्व, निष्पापत्व, नित्यशुद्ध बुद्ध मुक्तत्व हे तो मेंटेन ठेवतो. हे केवढं आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्याला ते कळत नाही. आपण प्रकृतीकडे बघतो, आपण नुसतं बौद्धिक स्तरावरती म्हणतो की हो प्रकृती आणि ब्रह्म हे मिळून हे सगळं संसार चालू आहे. प्रकृती आपल्याला दिसते कारण की ती इंद्रिय गम्य आहे. पण जर आपल्याला विचारलं की हो यातलं ब्रह्मतत्व वेगळं करा, तर ते ठाकूरच करू शकतात. आज तरी आपण करू शकत नाही. म्हणण्याचा अर्थ काय की हे सगळे इतके जे सगळे गुण सांगितले, नित्य, सर्वगत, स्थाणु, अचलोयम, सनातन, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सच्चित, आनंद आणि अजून भरपूर आहेत. त्यातले काही निषेधात्मक आहे आणि काही म्हणजे काही निगेटिव्ह आहे, काही पॉझिटिव्ह आहे. ही चर्चा पण आधी केलेली आहे. हे सगळे म्हणजे स्वरूप लक्षण हे सगळ्यांना सांभाळून प्रकृतीशी एक होऊन तो खेळ पण करतोय आणि प्रकृतीशी खेळ करता करता स्वतःला तो वेगळा सुद्धा, त्याची आयडेंटिटी वेगळी सुद्धा मेंटेन करत आहे. हे केवढं एक आश्चर्यजनक एक खेळ आहे देवाचा. काय म्हणजे त्याला कोणत्या शब्दाने त्याचा वखाण करावा हेच कळत नाही. इट्स समथिंग व्हेरी वंडरफुल. इथे हा श्लोक बंधू भगिनींनो पूर्ण होत आहे, 24वा. आता आत्मतत्वाच्या संदर्भात अजून जवळपास 5 श्लोक बाकी आहेत. त्याची चर्चा आपण येत्या वर्गात करणार आहोत. पुढचा वर्ग रविवारी 7 वाजता होणार आहे. त्याच्यानंतर सोमवारी सुद्धा होणार आहे. उद्या आपलं स्वातंत्र्य दिवस, याची आपल्या सर्वांना खूप खूप शुभकामना, शुभेच्छा, तुम सर्वांचं अभिनंदन. त्या सर्व जे भारतीय आपले सैनिक किंवा स्वतंत्र संग्रामामध्ये ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांनी त्याग केला आपल्या संपूर्ण जीवाचा, एक फार महान एक कार्य त्यांच्या हातातून ईश्वराने घडवून घेतलं, ज्यांच्यामुळे आपण आज स्वातंत्र्य ते भोगत आहोत. अशा सर्व जे हुतात्मा आहेत त्यांना मनःपूर्वक त्यांना वंदन करून आपण आजचा हा वर्ग संपवूया. रविवारी पुन्हा आपल्या सर्वांशी पुन्हा एकदा भेट होईल अशी आशा मनात ठेवून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्रीराम.